नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी मल्टीपर्पज अशी असणारी ही पेज दाखवणार आहे। ती ही बाजरी, राजगिरा आणि मकाना ह्याची मिळून अशी एक छान अशी सुंदर अशी टेस्ट असलेली पेज दाखवणार आहे। त्याची पेजेचं कसं ते पेज करण्यासाठी लागणारं जसं पीठ आहे ते कसं आपल्याला करायचं आहे, ते कसं टिकवायचं आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे ह्या व्हिडिओतून। आणि ना ही पेज तुम्ही पियाल, ही पेज जी आहे ती पेज खूप पौष्टिक आहे आरोग्यासाठी पण। आणि ज्या नवीन माता आता जन्म दिलेल्या बाळांना दूध कमी येत असेल मम्मींना त्यांच्या, तर त्यासाठी तुम्ही ही पेज नक्की करून बघा। त्याच्याने नक्की दूध खूप चांगल्या क्वालिटीचं येतं आणि खूप छान होतं आणि बाळाचं पोटही भरतं आणि आईचं पण पोट भरतं। त्याचबरोबर ही आपण वयस्कर माणसं आहेत, त्यांना कॅल्शियमचे प्रॉब्लेम्स होतात आहेत किंवा त्यांनी पण ही पेज पियाली की खूप काही आपल्याला तरतरीतपणा येतो। तर चला तर अशी ही पेज बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार माहिती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका। चला तर आपण साहित्य बघू। पाव किलो मी बाजरी घेतली आहे, मकाने घेतले आहेत 150 ग्राम, 125 ग्रॅम मी राजगिरा घेतलाय, सुंठाचा एक तुकडा घेतलाय, मामरा बदाम घेतलाय आणि हे आपलं जायफळ घेतलेलं आहे। ते आपल्याला व्यवस्थित नंतरला किसून घ्यायचं आहे। आपलं हे साहित्य बघून झालेलं आहे। आपण आता कृतीकडे वळूया। आपण एक प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये मी ना एक स्वच्छ असा रुमाल घेतलाय। तुम्ही ह्याच्यामध्ये जाड नॅपकिन घेतला तरी हरकत नाही। आणि ही जी आपण बाजरी आहे ती थोडी थोडी करून मी आहे ना ही व्यवस्थित अशी चोळून घेणार आहे, जेणेकरून आहे ना आपण जी बाजरीला थोडीशी पावडर वगैरे मारलेली असते तर ती ह्याच्याने पुसली जाणार आणि आपली बाजरी ही स्वच्छ होणार। अशा पद्धतीने मी दुसरी पण ही बाजरी आपली व्यवस्थित अशी पुसून झालेली आहे। आता मी दुसरी पण बाजरी अशीच पुसून घेते। आपण यांना गॅस चालू करून घेऊया। गॅस मी फास्ट ठेवलेला आहे आपली कढई तापायला। आणि आपण जे बाजरी जी स्वच्छ पुसून घेतलेली आहे ती आपण ही कढईमध्ये काढून घेऊ आणि व्यवस्थित खमंग अशी भाजून घ्यायची आपल्याला ती। बाजरी व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची। जेव्हा तुम्ही करायला घ्याल तेव्हा ती व्यवस्थित साफ करून घ्यायची। त्याच्यामध्ये छोटे छोटे असे दगडी पण असतात। आपल्याला बाजरी व्यवस्थित खमंग अशी भाजून घ्यायची। आपण ही एकसारखी अशी बाजरी व्यवस्थित अशी हलवत राहायची, म्हणजे व्यवस्थित अशी ती भाजली गेली पाहिजे। आणि बाजरी तुम्ही धुवून ती व्यवस्थित वाळवूनही घेऊ शकतात। पण कधी कधी इमर्जन्सी मध्ये असं असतं ना की आपल्याला ही पेज करायची आहे तर आपल्याकडे तेवढा टाइम नाही आहे, आपल्याकडची पेजेची पावडर संपलेली आहे, तर आपण हा उपाय सगळ्यात बेस्ट उपाय, पटकन होतो आणि म्हणजे मस्त होतं। आणि ही पेज तुम्ही खाल्लात ना, एक बाउल जरी तरी याच्याने आपल्याला खूप प्रकारचे प्रोटीन्स भेटतात आणि आपली शक्ती पण अशी मस्त वाढते। तुम्ही बघू शकतात आपली ही बाजरी ना मस्तपैकी भाजून झालेली आहे। असं तडतड आवाज पण येतोय। मस्तपैकी अशी खमंग अशी मी भाजून घेतलेली आहे। थोडंसं सोनेरी सारखा त्याला व्यवस्थित असा कलर आलेला आहे। आता मी ही एका प्लेट मध्ये काढून घेते।
आता आपण ही ना व्यवस्थित अशी ताटामध्ये मी काढून घेते, भाजून घेतलेली आपली बाजरी, आणि आपल्याला ही फॅन खाली मस्त की थंडगार करायची. आता ही जी दुसरी मी बाजरी घेतली होती ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये अशी टाकून व्यवस्थित भाजून घ्यायची. थोडी थोडी करून बाजरी भाजून घ्यायची, जेणेकरून आपली बाजरी ही व्यवस्थित अशी भाजली जाते आणि खमंग होते. ही बघा आपली बाजरी मी ताटामध्ये काढून घेतली आहे. आता ही मी फॅन खाली सुकट म्हणजे व्यवस्थित थंडगार करते मी. आपण सगळी ही बाजरी व्यवस्थित छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आहे ना आपली बाजरी व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. आता मी ही पुन्हा प्लेटमध्ये काढून घेते. आता आपली ही बाजरी पूर्णपणे भाजून झालेली आहे. मी पूर्ण पाव किलो बाजरी घेतली होती, ती व्यवस्थित मी भाजून घेतली. आता 125 ग्रॅम राजगिरा आपला हा तो मी घेतलेला आहे, तो पण व्यवस्थित कढईत व्यवस्थित भाजून घेणार आहे. राजगिराचा कलर ना येल्लो असतो, पण तो भाजल्याच्या नंतरला ना तो ना थोडासा व्हाईट होतो, तेव्हा समजायचं आपला राजगिरा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आपला आहे ना बघा राजगिरा तुम्ही बघितला कसा असा दिसतोय, मध्ये मध्ये असा सफेद झालेला. आपला राजगिरा आता भाजत आलेला आहे, पण व्यवस्थित असं त्याला मिक्स करत राहायचं, जेणेकरून आपला राजगिरा हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. आपला राजगिरा व्यवस्थित भाजून झालाय. आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपले हे जे मकान आहे ते पण आपल्याला व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे. मकाने पण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. त्याच्यामध्येच आपण मी बदाम घेतलेले आहेत, पण हे बदाम मांबरा बदाम आहे. जर तुम्हाला साधे बदाम पण तुम्ही इथे घेऊ शकतात, तुमच्याकडे जे अवेलेबल बदाम आहेत ते तुम्ही घेऊ शकतात. तर मी ह्याच्यामध्ये मांबरा बदाम घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला बदाम नाही टाकायचं असेल तुम्ही नाही घेतलात तरी हरकत नाही, पण आपल्याला जर हे पौष्टिक पेज बनवायची आहे तर त्यामध्ये आपण बदामाचा समावेश केलेला सगळ्यात चांगली पौष्टिक पेज होते ही. अजून आपला मकाना व्यवस्थित नाही फ्राय झालाय, तर आपल्याला अजून ह्याला फ्राय करायचं व्यवस्थित. आपला हा मकान आता व्यवस्थित भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आवाज येतोय ना मस्त करून करून. बघा आपला व्यवस्थित असा हा मकाना भाजून घेतलेला आहे. आपण आपलं सगळं वरील साहित्य, आपण जेवढं तुम्हाला मी साहित्य दाखवलं ते व्यवस्थित असं कोरडं आपण भाजून घेतलं. आणि हे आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे, कारण ही जी पावडर आहे, जे आपलं पीठ आहे, ते आपल्याला जास्तीत जास्त दिवस टिकून राहण्यासाठी आपल्याला हे कोरडंच भाजायचं आहे. आणि तुम्हाला मी जेव्हा पेज करणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे की ते आपल्याला कुठच्या पद्धतीने अजून भाजायचं आहे. त्याच्यामुळे मी जास्त असं भाजत नाही. नाहीतर आता पण मी भाजलं आणि नंतरला पण मी जेव्हा भाजून घेणार आहे तेव्हा मग ते जास्त भाजलं जातं आणि मग ते एक कडवटपणाची टेस्ट येते पीठ जास्त भाजलं की. तर आपल्या ना मकाने पण भाजून घेतलेत. आता हे आपले मकाने आहेत ते मी व्यवस्थित फॅन खाली थंड करून घेते.
आपलं हे मिश्रण ना पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपण ना हे मिक्सरला एकदम बारीक दळून घेऊया. तुम्हाला जर बारीक नको हवं असेल तर थोडंसं जाड मिश्रण तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. तर चला आता आपण मिक्सरला हे लावून घेते. आता आपलं मिश्रण बारीक झालं का बघू आपण. बघू शकता आपलं हे मिश्रण आहे ना एवढंच मला बारीक करून घ्यायचंय. बघा एवढं बारीक बरोबर आहे. आणि आता मी हे मिश्रण कढईमध्ये काढून घेणार आहे. आता आहे ना आपलं हे मिक्सरचं जेव्हा आपण भांडं घेतो ना ते व्यवस्थित असं कोरडं असलं पाहिजे. कारण आपल्याला ही पावडर आपल्याला खूप दिवस टिकवायची आहे. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतात ना तरी सुद्धा चालून जाईल, पण प्रमाण असं सेम घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आता हे दुसरी बॅच मी व्यवस्थित दळून घेते. तर यामध्येच आहे ना आपली ही जी सुंठ पावडर आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आता ही पण आपल्याला बारीक करायची आहे. आता आपण बघूया पावडर झाली आहे का व्यवस्थित. हा आपली पावडर ही व्यवस्थित झालेली आहे. आता आपण ही कढईमध्ये काढून घेऊया. आपलं हे पीठ आहे ना आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित काढून घेतलेलं आहे दळून. आता आपण आहे ना हे जे आपलं जायफळ आहे ते आपण ह्याच्यामध्ये किसून घेऊया. माझं जायफळ पण आता किसून झालेलं आहे व्यवस्थित असं. तर आपण हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. बघा चमच्याच्या साहाय्याने मी हे जायफळ पण व्यवस्थित असं पावडर अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपलं हे सगळं व्यवस्थित असं मस्त की मिक्स झालेलं आहे आपलं. आता ना हे आपण ना पीठ जे आहे ते हवा बंद डब्यामध्ये आपण हे पीठ झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून या पिठाला असं घेताना पण आपण चम्मच वगैरे व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे, कारण त्याला ओलावा थोडा पण लागता कामा नये. आता हे सगळं पीठ मी या डब्यामध्ये भरून घेते. असं मी हे मिश्रण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आता ना हवाबंद डब्यामध्ये आपण हे बंद करून ठेवलेलं आहे व्यवस्थित हे पीठ. तर आहे ना आपण जेव्हा यूज करतो ना तेव्हा व्यवस्थित आपण ना चम्मच ना व्यवस्थित कोरडा असला पाहिजे. ह्याला पाण्याचा एकही थेंब लागता कामा नये, नाहीतर पीठ खराब होण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे हे पीठ आहे ना आपण 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस राहतं हे पीठ तुमच्या करण्यावरती, आणि ते किती स्वच्छपणे तुम्ही ठेवतात त्याच्यानुसार ते पीठ राहतं व्यवस्थित. आपली हे ना प्रोटीन पावडर जी आहे पेजेची ती आपली तयार झालेली आहे. चला आता मी ही कशी बनवायची ती तुम्हाला मी आता लगेच दाखवते. आपण बाजरीचं आणि राजगिराचं जे पीठ करून घेतलं होतं ते आपलं हे पीठ आहे. गूळ आहे, पाणी, दूध, चवीप्रमाणे मीठ आणि साजूक तूप. आपलं हे साहित्य पेजेचं बघून झालेलं आहे. तर आपण पेज बनवायला घेऊया. चला तर आपण ना गॅस चालू करून घेऊया. कढई गरम करत ठेवली आहे मी फास्ट गॅसवर. आपल्याला कढई एकदम मीडियम अशी गरम करून घ्यायची. मी हात लावून बघते कढई गरम झाली का. तर कढई व्यवस्थित अशी गरम झालेली आहे. आणि आता मी स्लो करते गॅस. आणि आपण हे जे पीठ घेतलं होतं
ते पीठ मी ह्याच्यामध्ये टाकते. तुम्हाला किती किती क्वांटिटीने बनवायचे आहे त्या हिशोबाने तुम्ही ते पीठ घेऊ शकता. आणि मी हे पुन्हा एकदा असं कोरडं असं भाजून घेते. कारण आपण ना पहिलाच इन्ग्रेडियंट आपण हे सगळे जे आपण जेवढे पण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये राजगिरा, मखाणा, बाजरी सगळे इन्ग्रेडियंट भाजूनच घेतलेले आहेत. त्यामुळे असं भाजण्याची एवढी काय गरज नाहीये. पण मी थोडंसं असं भाजून घेते कारण आहे ना त्याच्यातला जो खमंगपणा आहे ना तो पूर्णपणे आपल्या पेजेला छान असं उतरेल म्हणून. आणि आपली पेज पण खूप सुंदर होईल. त्याचबरोबर आपण हे साजूक तूप आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. पूर्ण हे साजूक तूप घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते. ही पेस्ट खूप छान होते आणि ही तुम्ही लहान मुलांना किंवा वयस्कर माणसांना ही पेस्ट दिल्याने त्यांना एक प्रोटीन पावडर सारखं काम करते. हे बघा, हे मी ना फक्त 1 ते 2 मिनिटच फक्त हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता आपण ना ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मी कोमट पाणी नाही टाकलं, इकडे मी साधंच पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित असं या गुठल्या आहेत आपल्या होतील एखाद्या वेळेस तर त्या मोडून घेते. अजून मी एक ग्लासभर पाणी टाकते. म्हणजे एकूण आहे ना मी जेवढं पीठ घेतलेलं होतं त्याचे मी 3 ग्लास भरून असं एवढं पाणी टाकलेलं आहे. आणि ते मी व्यवस्थित आता उकळी येईपर्यंत जवळजवळ 3 ते 4 उकळी ह्या पिठाला आल्या पाहिजे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपण हे मिश्रण. कारण आपण हे मिश्रण अगोदर शिजवलेलं नाही, फक्त आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्याने आपलं हे पीठ दीर्घकाळ राहतं म्हणून आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. पण आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये गुठल्या होता कामा नये, नाही तर मग त्या पेस्ट पिण्यामध्ये मजा येत नाही. चला, तर आता ह्या सगळ्या आपल्या एकही कुठली राहिलेली नाही आपल्या ह्याला. तुम्ही बघू शकता. आता मी ह्याची उकळी यायची वाट बघणार आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण उकळ्या आलेली आहे आणि हे आपण बघू शकता दाट पण झालं एकदम. तुम्हाला अजून पण पातळ असं ठेवायचं असेल तर तुम्ही पाणी टाकू शकतात त्याच्यामध्ये. तर मला थोडंसं हे लिक्विड फॉर्ममध्ये हवं आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकते आणि अजून त्याला मी उकळी काढून घेणार आहे व्यवस्थित. एकूण मी 3.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे जे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे प्रत्येकाच्या चवीनुसार तुम्ही घ्या. एवढंसं मी मीठ टाकते, व्यवस्थित ढवळून घेते. आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकते. मी घेतलेल्यापेक्षा पण अर्धी वाटीच फक्त गूळ टाकते. तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी पण टाकू शकतात किंवा पूर्ण पण गूळ टाकू शकतात. मला कमी गूळ हवं आहे म्हणून मी गूळ कमी टाकले. आता गूळ वितळेपर्यंत हे व्यवस्थित उकळून घेऊया. आपला ना गूळ पण व्यवस्थित असा वितळलेला आहे. चला, तर आपण गॅस बंद करून घेऊ आणि ना हे जेव्हा थोडंसं कोमट होईल त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दूध ऍड करायचं आहे.
दूध अगोदर तुम्ही ऍड करू नका जेव्हा ह्याच्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये आपण एक सुंठ पावडर टाकली आहे आणि दुसरं म्हणजे आपण गुळाचा समावेश केलाय. तर गूळ आणि सुंठ पावडर असल्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते. म्हणून पहिला आता जोपर्यंत मिश्रण आपलं थोडंसं कोमट होत नाही तोपर्यंत आपण दूध त्याच्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर आपली जी ही खीर आहे, पेज आहे, ती पूर्णपणे फुटू शकते. चला, तर आता मी हे मिश्रण थोडंसं थंड करते आणि ह्याच्यामध्ये दूध ऍड करते. आता आपली ना ही पेज थोडीशी कोमट झालेली आहे. तुम्हाला तरी पण वाफा दिसत असतील, तेवढी गरम चालेल, कारण एकदम पण पेज आहे तर एकदम पण आपल्याला थंड अशी पियायला नको आहे. तर आपल्याला थोडीशी गरमच, घशाला गरम लागेल अशीच आपल्याला ती पियायला छान वाटते, प्रत्येकाच्या आवडीनुसार. आता आपण जे हे 1 कप दूध घेतलं होतं ते मी अर्धा कप, आपल्या आवडीनुसार तुम्ही 1 पूर्ण कप जरी घातला तरी हरकत नाही, पण मला अर्धा कप दूध इनफ आहे वाटतं. तर मी आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. बघा, आपली पेस्ट वाटते तुम्हाला अशी फुटल्यासारखी नाही ना? किती सुंदर झाले बघा बघा, एकदम स्मूथ टेक्स्चर झालेलं आहे. चला, माझी तर मस्त ही गरमागरम पेस्ट झालेलीच आहे. तुम्ही पण करून बघा तुमच्या घरी. ही बघा, ही आपली पेस्ट तयार झाली आहे. ही आहे ना पेस्ट ज्या नवीन माता झालेल्या आहेत त्यांना स्तन कमी येत असेल तर आहे ना, त्यासाठी दुधाचं प्रमाण कमी असेल, तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं दूध यायला हवं आणि आपल्या बाळाला ते दूध पाजवण्यासाठी ते दूध कसं निर्माण होतं, तर ही तुम्ही पेस्ट करून पियालात ना तर नक्कीच तुमच्या बाळाला खूप छान अशी प्रोटीन अशी पेस्ट दूध निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्ही ही पेस्ट करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला नक्कीच या पेजेचा फायदा होणारच आहे. त्याच नंतरला जर बायकांमध्ये खूप प्रमाणात कॅल्शियमचे प्रॉब्लेम्स होतात डिलेव्हरी नंतर किंवा डिलेव्हरी व्हायच्या आधी पण आपल्याला खूप त्रास होत असतो, तेव्हा तुम्ही ही पेस्ट थोडी घेतलात, तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही घ्या. डिलेव्हरीच्या आधी घेत असाल तर, पण डिलेव्हरीच्या नंतर तुम्ही घेतला तर ही खूपच पौष्टिक पेज आहे. त्याचबरोबर वयस्कर माणूस किंवा लहान मुलं, लहान म्हणजे 3 पासून तुम्ही ही 10, 15, 16, 17 वर्षापर्यंत तुम्ही कोणत्याही मुलांना देऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपण बाजरीचा आणि राजगिरीचा उपयोग केलेला आहे, त्याच्यामुळे ह्याचा साईड इफेक्ट काहीच होणार नाहीये. चला, तर ही पेस्ट मी तुम्हाला दाखवली आहे कशी करायची. तुम्ही नक्की करून बघा आणि अजूनही माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. चला, बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.